नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. मनोज जरांगे पाटलांचं अंतरवालीतील उपोषण स्थगित, मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आंदोलन. आज 6व्या दिवशी अंतरवालीतील सामूहिक आमरण उपोषण आपण स्थगित करत आहोत. यापुढे उपोषण होणार नाही, आता समोरासमोर लढाईची तयारी ठेवायची असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. यावेळी भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार, खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार, आमदार प्रकाश सोळंके, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ हे उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या मांडल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ दिलाय. मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईत जाणार असे जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलंय. जरांगे पाटील म्हणाले, नोंदी शोधणारी शिंदे समिती लगेच सुरू करा. शिंदे समितीनं काम करताना अधिकाऱ्यांनी किचकट अटी घालू नये, अशा अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात यावं. बीड आणि धाराशिव मधील असे 2 अधिकारी आहेत, ही कीड नकोच आहे. वंशावळ समिती गठीत करावी. मोडलिपी अभ्यासक नसल्यानं नोंदी शोधता येत नाहीत. आमच्याकडे असलेल्या अभ्यासकांना नोंदी शोधण्याची संधी द्या. सातारा संस्थान, हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट आणि अंश संस्थान पुरावे घेण्यात यावेत. राज्यातील मुलांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे. एसीबीसी 10% आरक्षण आम्हाला नको होतं, आता 10 आरक्षण दिलं तरी सरकार 100% फीस घेत आहे. आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्यात यावी. ओबीसीतील आरक्षण द्यायचं असेल तर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करा, अशा मागण्या जरांगे पाटील यांनी केल्यात. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आहे. त्यासाठी आलेल्या नाहरकतीची छाननी सरकारला करायची आहे. 2 ते 3 महिन्यात ही छाननी करू असं आश्वासन देण्यात आलंय. याची कार्यवाही लवकर झाली नाही तर मुंबईची तारीख जाहीर करतो. आता माघारी यायचं नाही. मुंबईला जाताना नियोजन करावं लागेल. यासाठी 100 तुकड्या कराव्या लागतील. एका तुकडीत 50,000 पोरं पाहिजेत, असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी हा लहान विषय नाही. आपल्याला मुंबईला जाताना पोलिसांनी मारलं तर त्यांना बोट लावायचं नाही. मंत्री आणि त्यांच्या पोरांना धरून धरून हाणायचं, त्यांना सोडायचं नाही. आम्हाला मुंबई बघून द्या. मंत्री कशी झोपतात, मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आम्हाला बघायचे आहेत. मुंबईला त्रास होता कामा नये. कुणी त्रास दिला तर पळायचं नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आतापर्यंत खूप सहन केलं, कुणालाही बोट लावायचं नाही, पण कुणी वळवळ केली तर दुमता करायचा. हे आंदोलन आपण स्थगित करत आहोत. यापुढे उपोषण होणार नाही, आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची, असं जरांगे पाटील म्हणाले. प्रतिनिधी राजू पिसाळ. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.